हॅलो स्टुडंट, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या लेक्चर सिरीजचं 10वं लेक्चर आहे. म्हणजेच आपण जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन नावाचा टॉपिक स्टार्ट केला होता त्यामध्ये हे 10वं लेक्चर आहे. तर या लेक्चर मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज बघत आहोत आणि केमिकल प्रॉपर्टीज बघत असताना आपल्याकडं आज एक नवीन कॉन्सेप्ट आहे. ज्या कॉन्सेप्ट मध्ये आपण बघणार आहोत बेटा वर्ड्स रिएक्शन. ही एक नेम रिएक्शन आहे बेटा. बेटा लक्ष दे, ही एक नेम रिएक्शन आहे. काय आहे? नेम रिएक्शन. आता वर्ड्स रिएक्शन काय आहे? जनरली आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन मध्ये काही ऍक्टिव्ह मेटल सोबत अल्किल हलाइडची रिएक्शन करत असतो. आता अल्किल हलाइडची रिएक्शन करत असताना म्हणजेच अल्किल हलाइडची रिएक्शन आपण कशासोबत करणार आहेत? सोडियम मेटल सोबत करणार आहेत. आणि सोडियम मेटल सोबत रिएक्शन करून त्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार होणार आहे. म्हणजेच या रिएक्शनचं नाव आहे वर्ड्स रिएक्शन. बाळांनो, हे या रिएक्शनला टीच करण्याच्या पूर्वी एक तुम्हाला मी सूचना देतोय. ती सूचना अशी, तुम्ही माझ्या लेक्चरला बसत असताना पेन आणि नोटबुक घेऊनच बसलं पाहिजे, जेणेकरून मी सांगितलेली प्रत्येक कॉन्सेप्ट तुमच्या वहीमध्ये काय करता येईल, तुम्हाला नोट करता येईल आणि तुम्हाला नंतर प्रॅक्टिस करण्यासाठी सोपं जाईल. तर लागलीच आपण काय करतोय, आपल्या टॉपिकला काय करतोय, स्टार्ट करतो बेटा. लक्ष द्या, हे काय बेटा? वर्ड्स रिएक्शन आहे. आता वर्ड्स रिएक्शन काय आहे? लक्ष दे इकडं. आता या रिएक्शन मध्ये अल्किल हलाइड घ्यायचं आपल्याला आणि अल्किल हलाइड घेऊन काय करायचंय, इकडे लक्ष दे. R बॉन्ड X आहे. रिएक्शन करायची कोणासोबत? ऍक्टिव्ह मेटल सोबत. ऍक्टिव्ह मेटल कोण असणार आहे? सोडियम प्लस पुन्हा कोण घ्यायचा आहे? X आणि R. आता जनरली जर पाहिलं तर या ठिकाणी हा काय तुमचा अल्किल हलाइड, हा पण कोण आहे बेटा? आता अल्किल हलाइड किती येतं? 2 आणि सोडियम पण किती घेतले तर 2. आता यांच्यामध्ये जी रिएक्शन होणार आहे बेटा, कशी होईल रिएक्शन? लक्ष दे, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे राजा. बघा कोण आहे? 2NaX. आता बेटा लक्ष दे, सिंपल आहे. या ठिकाणी जो कॅटलिस्ट यूज करायचा तो कॅटलिस्ट कोण आहे? ड्राय इथर. थोडस लक्ष द्या. काय आता हा R म्हणजे अल्किल ग्रुप, हा पण R अल्किल ग्रुप. हा दोघांना काय केलं आपण? अटॅच करून घेतलं. R बॉन्ड R प्लस राहिला काय आपल्याकडं? 2NaX. 2Na आणि X. 2Na आणि 2X. 2NaX. आता हा कोण तयार झाला राजा? कोण तयार झाला? अल्केन. आणि हा झाला सॉल्ट. बघा सिंपल आहे. कोण घेतला? फेन. अल्किल हलाइड रिएक्ट विथ ऍक्टिव्ह मेटल सोडियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह अल्किन. ओके. आता ही खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे बेटा. मग याच्यामध्ये जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर काय होईल? लक्ष दे, इथे एक्झाम्पल घेतलं मी. एक्झाम्पल काय घेतलं? समजा CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे आणि इथं घेतला बेटा कोण? Cl प्लस 2Na प्लस काय करता येईल पुन्हा मला? इथं Cl घेतो, CH2 आणि इथं काय घेतो बेटा? लक्ष दे, CH2 आणि हे कोण आहे? CH3. म्हणजे 2 मॉलिक्यूल कोणाचे घेतलेत राजा मी? इथं घेतलाय कोणाचा? इथिल क्लोराईड. इथं पण कोण घेतलाय? इथिल क्लोराईड. हा कोण आहे तुमचा? इथिल क्लोराईड. हा कोण आहे? इथिल क्लोराईड. ओके. मग कुणासोबत रिएक्शन करायलो? सोडियम मेटल सोबत. आता थोडासा कॉन्सेप्ट लक्ष दे, सिंपल आहे. हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. मग काय होईल बेटा? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन. सिंपल आहे, केमिस्ट्री मध्ये हे होणारच आहे. मग काय होईल तयार तुमचा? इन द प्रेझेन्स ऑफ
ड्राय इथर, आणि यापासून जो तयार होणार आहे ते काय होणार आहे, CH3 CH2 CH2 CH3 CH3 CH2 CH2 आणि इथं काय आहे CH3. सिंपल आहे बेटा, हे की नाही. आता हे झालं बेटा तुमचं काय, हे काय झालं तुमचं, जनरली इथं काय तयार झाला, अल्किन आणि प्लस 2NaCl म्हणजे कोण झाला, सॉल्ट, सोडियम क्लोराईड. म्हणजेच लक्षात घ्या, ज्यावेळेस अल्किल हलाइडची रिएक्शन ऍक्टिव्ह मेटल सोडियम सोबत करतात, त्यापासून काय व्हायला तयार तुमचा CH3 CH2 CH2 आणि CH3 म्हणजेच कोण आहे, अल्केन आहे. म्हणजेच कोण आहे बेटा, ब्युटेन आहे. कोणता ब्युटेन आहे, N ब्युटेन. तर अशा पद्धतीनं म्हणजेच याच रिएक्शनला आपण काय म्हणतो, दिस रिएक्शन इज नोन ॲज वर्ड्स रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, वर्ड्स रिएक्शन. बेटा मग तुम्हाला डबल सांगतोय मी, माझ्या लेक्चरला बसल्यानंतर वही पेन पेन्सिलच घेऊन बसायचं, नुसतं प्रवचनाला आल्यावानी बसायचं नाही. खूप सिंपल कॉन्सेप्ट आहेत, खूप सिंपल माइंड मॅप आहेत, जेणेकरून लिहून घेता येतील आपल्याला. ओके, तर लक्ष दे बेटा, सिंपल आहे. याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघू, हे तर कळालं असं, याचा पटापट स्क्रीनशॉट मारून घे बेटा. लगेच आपण काय करतोय, आपल्या नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करतोय. घेतला असेल, घेतला, ओके. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं बेटा. आता पहिली जी रिएक्शन पाहिली, त्या रिएक्शन मध्ये दोन्ही ठिकाणी चेक कर बेटा. आता या ठिकाणी CH3 CH2 Cl घेतलाय, CH3 CH2 Cl घेतलाय, म्हणजे या दोन्ही ठिकाणी काय आहे, सेम आहे, सिमेट्रिकल आहे की नाही. मग परंतु या ठिकाणी चेक करा बेटा, हा कोण आहे, मिथिल ब्रोमाइड आहे आणि हा इथिल ब्रोमाइड आहे. एक मिथिल ब्रोमाइड आहे आणि एक काय, इथिल ब्रोमाइड आहे. हे दोघं जण आहेत, पण दोघं कसे येतात, वेगवेगळे आहेत. म्हणून याच्यापासून 3 प्रोडक्ट तयार व्हायला बेटा. एक प्रोडक्ट तयार व्हायला इथेन, एक व्हायला प्रोपेन, एक व्हायला ब्युटेन. हे कसं पॉसिबल आहे पॉसिबल. हा जो प्रोडक्ट होतो बेटा, हा सेल्फ होतो, हा प्रोडक्ट क्रॉस होतो आणि हा प्रोडक्ट काय होतो बेटा, सेल्फ. आता तुम्ही म्हणता सर ही कॉन्सेप्ट कुठून आली, तुम्ही तर आल्डोल कंडेन्सेशन सारखं सांगायले, परंतु बेटा असंच होतं. ही रिएक्शन अशी थोडीच होणार आहे हायवेमध्ये. याच्या पाठीमागे काही लॉजिक असतात, याच्या पाठीमागे काही केमिकल रिएक्शन असतात. त्या कशा पद्धतीत होतात लक्ष दे. आता हे कोण आहे, CH3Br आहे. आता याला मानलं आपण A आणि याला मानलं B. आता सेल्फ रिएक्शन म्हणजे काय, पहिला प्रोडक्ट कसा तयार होतो बघा, लक्षात घ्या. तिथं लिहितो 1 नंबरला सेल्फ रिएक्शन. सेल्फ रिएक्शन वर्ड्सची सेल्फ रिएक्शन आहे, वर्ड्स रिएक्शनची. आता लक्ष द्या कसं लिहिता येईल त्याला. हा CH3 आहे, ही रिएक्शन होणार आहे A प्लस E. कशी होणार आहे बेटा, A प्लस E. आता कसा होतो लक्ष दे, CH3Br प्लस 2Ne प्लस Br आणि इथं काय CH3. या CH3Br न पुन्हा एक स्वतःच एक मॉलिक्यूल तयार केला आणि त्यापासून हा प्रोडक्ट तयार झाला बेटा. त्याला सेल्फ रिएक्शन म्हणतो आपण. काय म्हणतो, सेल्फ, वर्ड्स सेल्फ रिएक्शन, वर्ड्स सेल्फ रिएक्शन. मग काय होईल बेटा, इन द प्रेझेन्स ऑफ काय आहे तुमच्याकडं, ड्राय इथर. आता लक्ष दे बेटा, सिंपल आहे. काय होईल, ले प्रोडक्ट काय होतं बघा, हा CH3, हा CH3 है ना, CH3 बॉन्ड CH3 प्लस काय व्हायला 2NaBr, 2NaBr. ओके, हा पहिला प्रोडक्ट तयार झाला बेटा तुमचा, कोण, इथेन. आता दुसरा प्रोडक्ट बघा, क्रॉस प्रोडक्ट. A प्लस B, या दोघांचं काय होणार आहे, ऍडिशन. लक्ष द्या, आता कोण घेतला, CH3Br प्लस 2Na प्लस हा Br आणि CH2CH3 इन द प्रेझेन्स ऑफ बेटा ड्राय इथर. लक्षात येतं बेटा, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होईल राजा,
इकडे लक्ष दे. CH3 CH2 CH3. मग लक्षात घ्या बेटा, CH3 CH2 CH3 प्लस 2NaBr. बेटा थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर कर. आता काय CH3 CH2 CH3 हा क्रॉस प्रोडक्ट तयार झाला बेटा. सिंपल आहे, उत्तर तिथंच आहे, पण आम्हाला कुठं सांगितलं जात नाही ना, आणि आम्हाला एवढ्या डीप मध्ये जाऊन शिकायची इच्छा नाही. लक्ष दे. आता तिसरी जी रिएक्शन आहे बेटा, तिसरी काय आहे, B प्लस बी, यालाच काय म्हणू, सेल्फ रिएक्शन. काय असेल, सेल्फ रिएक्शन. कशी होईल बेटा, हा बघ, हा C2H5Br आणि तो पुन्हा सेल्फ तयार करतो C2H5Br, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड काय Br प्लस 2Na प्लस Br CH2 आणि इथे काय बेटा CH3. आता लक्ष द्या बेटा, सिंपल आहे. 2NaBr CH3 इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा, ड्रायथर. काय इन द प्रेझेन्स ऑफ ड्रायथर काय तयार होईल, CH3 CH2 CH3 CH2 पुन्हा CH2 CH3 प्लस 2NaBr. झाला बेटा. हा तुमचा कोण आहे, इथेन. हा कोण आहे, प्रोपेन. हा कोण आहे बेटा, हा N ब्युटेन. लक्षात येत आहे. आता तिन्ही प्रोडक्ट याच्यासोबत मॅच करून पहा, तिन्ही प्रोडक्ट सेम तयार झालेत बेटा. झालेत का. तर अशा पद्धतीनं हे काय आहे तुमचं, ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शनला अशा पद्धतीने ती रिएक्शन होते बेटा. ओके, ही तुमच्या एक्झाम्पल काय आहे, इथं हे अनसिमेट्रिकल आहेत, दोघं जण सिमेट्रिकल आहेत का नाही, त्यावेळेस जे 3 प्रोडक्ट तयार होतात, पण सेल्फ, क्रॉस आणि सेल्फ अशा पद्धतीने त्याचे प्रोडक्ट तयार होत असतात. ओके, तर हे झालं बेटा तुमची. इथं जर पहिली रिएक्शन, पहिल्या रिएक्शन मध्ये आपण दोन्ही पण कसे घेतले होते, सिमेट्रिकल. पण या ठिकाणची कॉन्सेप्ट अशी आहे, जर आपण दोन्ही अनसिमेट्रिकल काय घेतले, रिएजंट आणि सबस्ट्रेट घेतला, तर त्यावेळेस Na सोबत जर रिएक्शन केली तर त्यावेळेस असे 3 प्रोडक्ट भेटतात आणि 3 प्रोडक्ट अशा पद्धतीने तयार होत असतात, सेल्फ, क्रॉस आणि सेल्फ. तर बाळांनो, ही झाली तुमची वर्ड्स रिएक्शन. खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. ही रिएक्शन का इम्पॉर्टंट आहे, याच्या पाठीमागचं कारण आहे, आतापर्यंत बोर्डाला खूप वेळेस ही रिएक्शन आलेली आहे. महाराष्ट्र बोर्डची जी एक्झाम आहे त्याला खूप वेळेस आलेली आहे. सीबीएसई बोर्डला पण खूप वेळेस विचारली. नीट साठी पण इम्पॉर्टंट आहे, सीईटी साठी पण इम्पॉर्टंट आहे, जेईई साठी पण इम्पॉर्टंट आहे. या एक्झाम पैकी दरवर्षी एका तरी एक्झामला ही रिएक्शन वर क्वेश्चन असतो म्हणजे असतो. म्हणून तुम्ही ही रिएक्शन नेम रिएक्शनच्या कॅटेगरीमध्ये लिहून घ्यायची आहे. बाळांनो, खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. तर चालतंय, या रिएक्शनचा तुम्ही स्क्रीनशॉट पटापट काय करा बेटा, स्क्रीनशॉट घ्या आणि लागलीच आपण याच्यामध्ये पुन्हा आपण एक नवीन रिएक्शन पाहतोय. त्या रिएक्शनचं नाव आहे वर्ड्स फिटिंग रिएक्शन. आता ही झाली तुमची ॲलिफॅटिक कंपाऊंड साठी रिएक्शन. आता त्याची दुसरी रिएक्शन आहे, ती रिएक्शन पाहिजे बेटा आपल्याला अरोमॅटिक प्लस ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक साठी. त्या रिएक्शनला म्हणायचं वर्ड्स फिटिंग रिएक्शन, आणि त्यामध्ये पण ऍक्टिव्ह मेटल आपण सोडियमच यूज करणार आहोत. चालतंय, तर पटापट याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाणार आहोत.